सतत कटकटी, सतत काही ना काही भानगडी. कंटाळा आलाय आता या सगळ्याचा. आपल्या आईला किती मरमर, किती कष्ट करावे लागतात हे दिसतंय डोळ्याने. पण तिचा त्रास कसा कमी होईल हे न बघता तिच्या डोक्याचा ताप कसा वाढेल हे बघा. एकदा कष्ट करून करून खपले ना मग बसा रडत. आणि आता असंही नाही की लहान आहे, चांगल्या 4 माणसांना पुरून उरेल एवढा आडदांड झालाय. पण जरा सुद्धा आईची दया माया नाही. किती सहन करू मी. आता माझ्या कष्टाचं हेच फळ मिळत असेल ना तर कोणाकरता झगडू. आई पुरे गाता, किती बोलशील. भूक लागलीये, जेवायला वाढ. आणि तुझा भाऊ तिथे रागवून गेला आणि तुला इथे जेवणाची पडलीये. हो पडलीये. ही जी तू काही बडबड चालवली आहेस ना, हे तू त्याच्या समोर का नाही जाऊन बोलत ग? हा, त्याच्या समोर तर आपली काही चालतच नाही. संपदा बस. तू कशाला काळजी करतेस ग? तुला त्याचा स्वभाव माहिती आहे ना. तो अचानक येईल, भूक भूक कर आणि घर डोक्यावरती घेईल. संपदा तू वाढायला घे. हे काय 3च ताटं घेतलीस? चौथं कुठे आहे? त्याचं का नाही घेतलीस तू ताट? अगं बहीण आहेस का? अगं हो, पण आधीच ताट वाढून काही उपयोग आहे का? आळशी नुसती कारटी. कंटाळाला हे नाही सांगत. अगं किती राग करतेस तू त्याचा. हे बरं आहे तुमचं. वाद तुम्ही दोघांनी घालायचा आणि मी सहन करायचं. आता मी लहान आहे म्हणून तू सतत मलाच ओरडणारस का? तुला त्याच्याशिवाय नाही करमत, मग का सारखी भांडत बसतेस त्याच्याशी? तुमची भांडणं सोडवता सोडवता माझ्याच नाकी 9 आलेत. संपदा जा घेऊन ये त्याला. मी किंवा आई गेलो तर तो आमचं ऐकणार नाही. तुझं ऐकेल. जा जा पटकन घेऊन ये, नाही तर ही पाणी सुद्धा पिणार नाही. जा लवकर जा, पटकन जा. का आलीस इकडे? मी काय आत येणार नाही सांगून ठेवतोय. नको येऊस, मी सहज बसायला आले. मग दुसरीकडे जाऊन बस ना. एवढी मोठी जागा आहे ना इकडे, इकडे बसायचं नाही का? मला इथेच बसायचंय. ठीक आहे, मग मीच दुसरीकडे जातो. आणि स्पष्ट सांग ना, मी इकडे बसलेलो तुला आवडत नाही करत. दादा चालला रे आत. तुझ्याशिवाय मलाही जेवायला नाही मिळणार. मी येणार नाही सांगितलं ना तुला. तसं पण आईला आवडत नाही मी घरी असलेलं. अरे असं का म्हणतोयस तू? तिला किती काळजी आहे तुझी हे तुलाही माहिती आहे ना, तरी पण तू असं बोलतोस. हो ना, एवढी काळजी आहे ना माझी तिला. एवढीच जर माझी काळजी आहे तर मला सतत घालून पाडून का बोलते का ती? घरात कोणाचंही चुकलं प्रत्येक वेळेला ओरडा कोण खातं? तर समीर. आता याच्यात माझी काय चुकी आहे ग? तो बाबू बघा ते आपल्या घरासमोर पान खाऊन थुंकत असतो, मग त्याची चुकी नाहीये? आणि मी जर त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली तर माझं काय चुकलं का ग? तुझा राग, तुझी तळमळ कळते रे मला. पण प्रत्येक वेळी कोणत्या कोणत्या कारणासाठी कोणाकोणाशी लढत बसणार आहेस तू? आता राग शांत कर आणि चल घरी. तुला माहिती आहे ना, आई तुझ्याशिवाय नाही जेवत. आणि काय रे, आईचा राग मनावर कधीपासून घ्यायला लागलास तू? आपल्यापैकी कुणीही नाही जेवलं तरी ते जेवण करत नाही, माहितीये ना तुला. आता या वयात तिने उपाशी राहावं अशी इच्छा आहे का तुझी? हो ना, एवढं प्रेम उतू जाते ना ग तिचं. मग तिला सांग, छोट्या छोट्या गोष्टींवरला मला मारू नकोस. मी काय आता लहान राहिलो नाहीये ग. आणि मी शेवटचं सांगतोय, मी जेवायला येणार नाही. ओ हो, हरले मी तुम्हा दोघांपुढे. किती लहान मुलांसारखी भांडणं करता तुम्ही. मीच न जेवता झोपते. घाला काय गोंधळ घालायचा तो तुम्हाला. हे उगीच शहाणपणा करू नको. एवढी मोठी नाही झालीस तू अजून. चल एक काम करूया, आपण आज जाऊया. जेवून घे चल. मी नाही येत, जा तूच. ए चिमणे, एकदा सांगितलं ना जेवून घे. चल मी येतो आज, चल जाऊया. चिमणी वगैरे म्हणायचं नाही मला.
बरं बाबा, नाही म्हणत चिमणी. खुश? चल जाऊया आपण. पण मी तिच्याशी एक शब्दही बोलणार नाही. बरं बाबा, नको बोलूस. चल जाऊया, चल. ए आई, खूप चुकीचं वागलो ना ग मी. बस झालं ना ग रागवणं. चल ना, जेवायला वाढ ना पटकन. बरं बाबा, आता शिक्षा म्हणून स्वतःचे कान पकडू का उठा बशा काढू? चल ना, जेवायला वाढ ना, मला खूप भूक लागलीये ग. आत्ता आई आठवते तुला? आत्ता आई आठवते? आईने जरा मारलं की तुला लगेच रागवायला होतं. आईचा तेवढाही हक्क नाही तुझ्यावर? संपदा, हा प्रेम सोहळा चालू असेपर्यंत आपल्याला काय जेवायला मिळायचं नाही. हे सगळं संपल्यावर मला हाक मार. शेखर, पाहिलंस, तुझ्यामुळे त्यांनाही थांबावं लागतं. तुझ्या वागण्याची शिक्षा त्यांना भोगावी लागते. नेहमी तू त्यांनाच पाठीशी घाल. त्यांच्यावरच प्रेम आहे ना तुझं. बघा, त्या मलाच ओरडत असतेस तू. मी नाही जेवणार, जा. तू जेवणार नाहीस आता? तू जेवणार नाहीस आता? मी अरे माझा हात सोड म्हणते तर. तू या हाताने भरवलं सरच जेवीन मी. चला, आता जेवायला मिळणार. हॅलो. बोल. असंच तुझी आठवण येत होती म्हणून मी तुला फोन केला. अगं, मला माहिती आहे आपण दिवसभरापासून एकत्र होतो. पण काय करू, तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला. मी घरी आहे. आई आहे, समीर आहे, संपदा आहे. फक्त तू नाही आहेस. अगं काय हट. घे रे माझ्या बाळा. तुला हसायला काय झालं? हसायला काय झालं म्हणजे? तुमच्या दोघांचं हे वागणं बघून कुणीही हसेल. ये चिमणे. आई, ओरडण्यात द्यायला तू किती वेड्यासारखं वागतो ग. अरे सोड ना केस तिचे. वेळेसारखी हसते ते चालतं वाटतं तुला. समीर, कधी मोठा होणार तू? तो शेखर बघ कसा धडपड करतोय. अरे काहीतरी कामाचं बघ. या वयात तरुण मुलं हाताशी आली ना की त्यात किती सुख असतं नाही कळायचं तुम्हाला. ए आई, तू उगाच माझी काळजी करत बसू नको. अगं तू बघ, एक दिवस आज समीर मोहिते किती मोठा होतो ते. हा, आता माझी जरा धडपड चालू आहे, पण करेक्ट लाईन मिळाली ना की बघ, अपनी छपाई सुरू. तू आणि तुझी लाईन. कधी तुला तुझी ती लाईन मिळते देव जाणे. खा. अगं चल, अगं, आई, मुली- राहू दे ग, आवरते मी सगळं. अगं, काय? तू बस आणि आराम कर. सकाळी नवस असल्यामुळे काही खाल्लंही नसणार. तू आराम कर, मी सगळं आवरून घेते. अगं, पुण्याला काय मी पहिल्यांदाच जाऊन आले. हा, नेहमीच झालंय मला ते. हा कसला नवस असतो का तुझा? गेली कित्येक वर्ष मी बघतोय, पण तू काही बोलतच नाहीस. अरे मी तिथे नवस बोलले होते म्हणून मी तिथे जाते. आणि तुला काय करायचे नसते प्रश्न. असला काही विचारत जाऊ नकोस पुन्हा. आई, पुढल्या वेळी तू जाशील ना तेव्हा मीही येईन ना. नाही संपदा, तिथे मला कोणालाही नेता येणार नाही. अगाई, ही येत असेल ना तर खरंच हिला घेऊन जा.
त्याच निमित्ताने 2 दिवस घर शांत तरी राहील. हो का? आई तू एक काम कर, तू यालाच का घेऊन जात नाही? म्हणजे अख्खी चाळ शांत राहील. कारण त्यामध्ये मारामारी करायला कोणीच नसणार ना. संपदा, तोंड सांभाळून बोल. मोठा भाऊ आहे ना तो तुझा. सॉरी आई, पण तो सारखी माझी मस्करी करतो म्हणून मला नाही राहत ना. जाऊ दे गाई, तुला माहिती आहे ना तिचा स्क्रू ढिल्ला आहे तो. तू फक्त एवढं सांग, तुझा हा नवस किती दिवस चालणार आहे? आणखी 3 वर्ष, मग सगळं काही नीट होईल. 3 वर्ष? का? ये संपदा, तुला काय करायच्या आहेत का नसत्या चौकशा? तुम्ही तिघं आपल्या मार्गाला लागा. 3 वर्षांनी मी रिटायर होणार आहे. आणखी 3 वर्ष, 3 वर्ष सहन करायचं एकटीने, कष्ट करायचे. तुमची खूप उणीव भासते मला. मुलांना आता वडिलांची गरज आहे. समीर तुमच्यावर गेलाय. मनस्ताप नाही होणार तर काय होणार? तो पाटील गावाला, गावकऱ्यांच्या भविष्याला आग लावतोय आणि हे त्याच्या हातात जळती मशाल देऊन बघत बसलेत. तोच रुबाब, तोच आवेश, त्याला आवरणं मला जमायचं नाही. प्रत्येक वेळेला आपणच सहन करायचं काय? मी काय हातात बांगड्या घालून बसलो नाही, समजलं? तुम्हीच त्याला आवरू शकता. अगं संपदा, किती वेळा आरशासमोर उभी राहतेस? तू जेवढ्या वेळा आरशासमोर उभी राहतेस ना, तेवढ्या वेळात मी 10 वेळा तयार होईन. व्हेरी फनी जोक होता हा. हसू? जोक नाही, फॅक्ट आहे, फॅक्ट. तुम्हा बायकांना ना आरशासमोर उभं राहण्यात कसला आनंद मिळतो कोणास ठाऊक. ए दादा, ज्यावेळेस तुझं लग्न होईल ना, तेव्हा तुझ्या बायकोला तू हाच प्रश्न विचार. हा, तुझा मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मला उशीर होतोय. काय तुम्ही आजकालची मुलं, जरा अर्धा तास लवकर उठता येत नाही आणि मग उशीर झाला म्हणून कटकट करायची. ए आई, आधीच उशीर झालाय ग, तू लेक्चर देत बसू नकोस. जरा काही सांगितलं की लेक्चर वाटतं. अरे शेखर, आधी हा चहा घेऊन जा बघू. घे घे आई, घे. अगं मला उशीर होतोय. उशीर वगैरे काही नाही, चहा घेऊन जायचा आणि तो डबा भर बॅग मध्ये. शेखर, हे घे. आई, अरे वाईट वाटून घेऊ नकोस. तुला चांगली नोकरी लागली ना, तर वाटलं तर परत कर. यशस्वी हो. आई, मला सुद्धा इंटरव्ह्यूला जायचंय. अरे खोटारडा कुठला. तुला कसला आला इंटरव्ह्यू? कधी नोकरीसाठी साधा प्रयत्नही करत नाहीस. हे बरं आहे, मी तू न मागता तू त्याला पैसे देते आणि मी मागून सुद्धा मला देत नाहीस. संपदा, माझी पर्स आण बघू. काही करत तर नाही, नुसता घरात बसून असतो. तुला कशाला हवेत रे पैसे? घे. आईला 50 रुपये, त्याला 500 रुपये आणि मला 50 रुपये. हो, 50 रुपयात हल्ली काही येतं का? ए, ते 50 रुपये घे, नाहीतर नेक्स्ट टाइम तेवढे पण मिळणार नाहीत. हे तू गप्पा बसा. अरे काय भांडताय लहान मुलासारखे? कधी मोठे होणार आहात तुम्ही? आई, अगं तू यांच्यामध्ये पडू नकोस ग. ह्यांचं असंच चालत राहणार. तू यांच्यात जर पडलीस ना, ते लोक तुझीच खेचतील बघ. काकू, तुमचं पत्र आलं चुकून आमच्या घरी आलं. तुमच्या बाबांचं पत्र आलंय. हो साहेब. काय? आज काही विशेष?
घ्या, यांना अजून काय चाललंय याची कल्पनाच नाही. आतापर्यंत काय झोपा काढत होतास का रे? अरे बाबा, आज अश्विन शुद्ध पौर्णिमा, आज कोजागिरीचा दिवस. जेलमध्ये कोजागिरीचा उत्सव ठेवलाय जेलर साहेबांनी. हा, आई जगदंबेचा उदय गांबे, उदे उदे. प्रिय वसुधा, वसुधा, मुलं कशी आहेत? माझी चिमुकली संपदा आता कॉलेजला जायला लागली हे ऐकून मला तिला केव्हा एकदा पाहतोय असं झालंय. वसुधा, संपदा आता तुझ्यासारखीच दिसत असेल. आणि हो, शेखरला आणि समीरला माझी आठवण येते की नाही? शेखर नोकरीसाठी धडपड करतोय हे ऐकून खूप बरं वाटलं. समीरनी मी दिलेला आई अगं झालं तरी काय? अरे त्यांनी लिहिलंय, मी दिलेला भोवरा समीरनी अजूनही सांभाळून ठेवलाय हे ऐकून खूप आनंद झाला. मी इकडे तुम्हाला कधीतरी भेटेन या आशेवर जगतोय. तुम्ही सगळे आईला सांभाळून घेताय हे ऐकून जीवाला फार बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांना कधी भेटतोय असं झालंय. याच आशेवर एक एक दिवस ढकलतोय. तुमचे लाडके बाबा. मुलांच्या बाबांचं पत्र वाटतं. कधी येत आहेत? अहो वसुधा ताई, मी काय विचारते, त्यांच्या परतीचं काही कळलं का?